नमस्कार, चला मस्त आळू वड्या करूयात। इथे मी 6 आळूची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतली आहेत ती। आता साहित्य एक एक बघूयात। 1 कप डाळीचं पीठ आहे, त्याला 2 ते 3 चमचे मी तांदूळ पिठी घातलेली आहे। तिखट, मीठ, हळद, चिंचेचा कोळ आणि गूळ। आता तिखट, मीठ, हळद आणि चिंचेचा कोळ आणि गूळ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, आवडीनुसार। थोडं थोडं पाणी करून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याची छान पेस्ट करायची। खूप पातळ पेस्ट करायची नाहीये, घट्ट ठेवायची कन्सिस्टन्सी। आता आळूची पानं उलट्या बाजूने त्याला पीठ लावायचे। पान ठेवलं की उलटी बाजू ठेवायची आणि एक एक करून त्याच्यावरती पीठ लावायचे। आता ही पानं सुद्धा मी एक उलट एक सुलट अशा डायरेक्शनमध्ये ठेवलेत। तुम्हाला सगळे एका डायरेक्शनमध्ये ठेवून पीठ लावायचं असेल तर तुम्ही करू शकता। आता हे बघा, 3-3 पानांचा मी 2 रोल करून घेतलेले होते। तर हे असं रोल केलं ना की जिथे पान दिसतंय तिथे सुद्धा डाळीचं पीठ लावून घ्यायचं, जे आपलं पीठ भिजवलेलं आहे ते। तर हे केल्यानंतर मी एकीकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे, चाळणीला तेल ब्रश केलेलं आहे आणि पाणी उकळल्यावरती त्या चाळणीमध्ये ते दोन्ही रोल ठेवून 20 मिनिटासाठी वाफ आणलेली आहे त्याला। आता गॅस बंद करून मी ते रोल जे आहेत काढून घेतलेले आहेत आणि रूम टेम्परेचरवरती ते थंड होऊ द्यायचे। तर गार झाल्यानंतर मी ते कट करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला कितपत त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, जाडी कितपत हवी आहे त्या वडीची, तसं तुम्ही कट करा। आता तेल कडकडीत तापवायचं आहे, नंतर लो टू मीडियम गॅसवरती डीप फ्राय करून घेतलेलेत मी। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही तशाही खाऊ शकता वड्या, त्याला तिळाची फोडणी देतात, तसं खाल्लं तरी छान लागतं। तर हे बघा, मस्त लो टू मीडियम गॅसवरती मी आळूच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। एक एक करून सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत माझ्या। तुम्ही पण ट्राय करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे आणि केलेत की मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।